महानगरपालिका निवडणुकीची रंगत आता सुरू झालेली आहे. आपण पाहतो की महायुती आणि महाविकास आघाडीचे सगळेच उमेदवार कामाला लागलेले आहेत. कामोठे प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये असलेले कामोठे शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष रवींद्र शेठ जोशी आपल्या सोबत आहेत. खरं तर कामोठे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन बांधण्यासाठी त्यांनी 20 ते 25 वर्ष कार्य केलेले आहे. सामाजिक कार्यामध्ये हातभार लावावा म्हणून रवींद्र शेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून देखील अनेक सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी समाज मनामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. आता ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. सर नमस्कार. कामोठे शहर प्रभाग क्रमांक 13 मधून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात. काय प्रतिक्रिया व्यक्त कराल, काय सांगाल? नमस्कार, मी रवींद्र गणपत जोशी, भाजपा महायुतीच्या वतीने प्रभाग क्रमांक 13 कामोठे मधून मला उमेदवारी दिल्याबद्दल माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, माननीय आमदार महेशजी बालदी यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. आणि त्यांनी जे माझ्यावर कामोठ्याची जी जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपण पाहिलं की रवींद्र जोशी हे नाव म्हणजे कामोठे शहरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये अतिशय महत्वपूर्ण जबाबदारीनं घेतलं जातं. गेली 25 वर्ष कामोठे शहरामध्ये वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजमनामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. कामोठे शहर अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे त्यांनी जे पक्षीय संघटन केलेलं आहे हे नक्कीच पक्षाला ताकद देणारं आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं रवीशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले, लोकांच्या मदतीसाठी धावले, ही नक्कीच समाजाच्या सेवेसाठी किंवा समाजासाठी ही आदर्शवत बाब आहे. आपण जाणून घेणार आहोत नेमके हा कार्याचा प्रवास कसा झाला. सर 25 वर्ष आपण कामोठे शहरामध्ये काम करताय, कशा पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवलेत, काय सांगाल आपण? भारतीय जनता पार्टीचा माजी अध्यक्ष या नात्याने कामोठे शहरामध्ये संघटनेची जबाबदारी माझ्यावर होती आणि संघटना वाढवण्याचं काम मी व्यवस्थितरित्या काम केले असल्या कारणाने मला माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब ही जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. ती जबाबदारी मी पूर्ण केली आणि येणाऱ्या काळात जे काही प्रभागासाठी जे काम करावं लागेल ते मी पूर्ण करणार आहे. जी काही अपुरी कामं असतील ती मी पूर्ण करेल. सर ज्या पद्धतीने आपण भारतीय जनता पार्टी कामोठे शहराचं संघटन बांधलं, त्याचबरोबर आपण रवीशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. या उपक्रमांबद्दल काय माहिती द्याल? रवीशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही आरोग्य शिबिर घेतो आणि त्या शिबिराच्या माध्यमातून रक्तदान असेल, चष्मे वाटप असेल, इतर तपासण्या ह्या सर्व आम्ही दरवर्षीप्रमाणे घेत असतो. त्यानंतर आम्ही कामोठे शहरासाठी एक मोफत रुग्णांसाठी ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच रवीशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सेक्टर 36 येथे पोलीस चौकी उभारण्याचं कामही आम्ही स्वखर्चाने ट्रस्टच्या माध्यमातून केलेले आहे. आणि जी काही कामं आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी करता येतील ते आम्ही नेहमी करत असतो. नक्कीच आपण पाहिलं की गेली 25 वर्ष भारतीय जनता पार्टी कामोठे शहराचे अध्यक्ष म्हणून जे संघटन कौशल्य दाखवलं, संघटन बांधण्याचं कार्य केलं, त्यानंतर रवींद्र जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले. खरं तर याचा उल्लेख जाणीवपूर्वक करावा लागेल की कामोठे शहराच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे. खऱ्या अर्थानं लोकसेवेचा, लोककार्याचा हे मोठं उदाहरण आहे. आणि त्याच पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये हा ठसा त्यांनी निर्माण केलेला आहे. तर खऱ्या अर्थानं आपण लोकसेवा केलेली आहे. परंतु पनवेल महापालिकेच्या निवडणुकीला आपण आता सामोरे जात आहे. प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढताय, काय आश्वासित कराल लोकांना, काय सांगाल? माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व पनवेल महानगरपालिका यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 13चा सर्वांगीण विकास करणे हा माझा ध्येय असेल आणि तो पूर्ण करण्याचं काम मग ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, महिलांचे प्रश्न असतील, हे सर्व विषय सोडवण्याचं काम मी पूर्णपणे करणार आहे. नक्कीच आपण पाहिलं की गेली 25 वर्ष रवींद्र जोशी यांनी वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून समाज मनामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. सर आता पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरे जात आहे. प्रभाग क्रमांक 13चं नेतृत्व करणार आहात. काय आव्हान कराल मतदारांना, काय सांगाल? कामोठ्यामधील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की भाजप महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना सर्वांना मतदान करा अशी मी विनंती करतो. माझ्या प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व मतदारांना आवाहन करतो की आपलं बहुमूल्य मत देऊन आम्हाला विजयी करा, एवढेच आवाहन करतो. धन्यवाद. हे होते रवींद्र जोशी, भारतीय जनता कामोठे शहराचे अध्यक्ष, परंतु आता पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. भाजपा महायुतीच्या वतीनं
प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढतायत आणि ज्या पद्धतीने गेली 25 वर्ष ती समाजाची सेवा करतायत, आरोग्य शिबिर असेल, चष्मा वाटप असेल, वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी दिलेली ही रुग्णवाहिका असेल, या सेवेच्या माध्यमातून त्यांनी लोकमनामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे आणि हेच कार्य, हीच सेवा आज लोकांच्या समोर त्यांनी ठेवलेली आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की आगामी काळामध्ये आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कामोठे शहर असेल आणि प्रभाग क्रमांक 13 असेल, या संपूर्ण प्रभागाचा कायापालट करू, वेगवेगळे सामाजिक उपक्रम तिथे राबून प्रभागातील नागरिकांना ज्या नागरी सुविधा हव्यात त्या देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असं आश्वासन, असा विश्वास या निमित्तानं रवींद्र जोशी साहेब यांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद.